नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, 1 सेकंदासाठी डोळे बंद करा आणि कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हजारो रुपये खर्च करून मोठ्या औषधांच्या दुकानामध्ये जाऊन आणि महागड्या सप्लिमेंट्स खरेदी करून जे अमृत शोधत आहात ते तुमच्या घराशेजारी एका साध्या रस्त्यावर विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. हो, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. आपण अनेकदा हिऱ्यांच्या शोधामध्ये जगभर प्रवास करतो, तर खजिना आपल्याच अंगणामध्ये दडलेला असतो. आजचा व्हिडिओ तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. हा सामान्य आरोग्य व्हिडिओ नाही आहे. आपण आज वर्षानुवर्षे तुमच्या मनामध्ये रुजलेला गैरसमज काढून टाकणार आहोत. लोक ज्याला टाईमपास मानतात, हिवाळ्यामध्ये खाल्लेले आणि नंतर टाकून दिलेले शेंगदाणे प्रत्यक्षात निसर्गाने निर्माण केलेले सर्वात शक्तिशाली हे कॅप्सूल्स आहेत. लोक म्हणतात बदाम, अक्रोड, काजू, पण आज मी आपल्या चॅनलमध्ये हमी देऊन सांगते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही बदाम बाजूला ठेवाल आणि या स्वस्त पण अमूल्य खजिन्याला स्वीकाराल. आज आपण शेंगदाण्यांबद्दल, गरिबांच्या बदामांबद्दल बोलूया. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल अरे ते तर फक्त शेंगदाणे आहेत, मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहिती आहे, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तुम्हाला माहिती आहे का की शेंगदाणे खाण्याचा एक गुप्त मार्ग आहे जो शिकलात तर तुम्हाला 60 वर्षांच्या वयातही 25 वर्षांच्या मुलाइतकाच उत्साही वाटेल. तुम्हाला माहिती आहे का की शेंगदाणे तुमच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशींशी कसे लढतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच चूक करणं विषारी असू शकतं. जर नसेल तर तुमचा सीट बेल्ट बांधा, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी तुम्हाला लाखो रुपये वाचवेलच असं नाही, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी, रोगमुक्त आणि दीर्घायुष्य देईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला तुमचं शरीर स्टीलसारखं मजबूत हवं असेल आणि रोगांना तुम्हाला घाबरवायचं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्ही आरोग्याचा हा खजिन्याचा प्रवास कधीही चुकवू शकणार नाही. तर एक क्षणही वाया न घालवता आरोग्याच्या या महासागरामध्ये या प्रवासाला आपण सुरुवात करूया. मंडळी, आपल्या समाजामध्ये एक मोठी विडंबना आहे. आपण वस्तूच्या किमतीवरून ठरवतो. आपल्याला वाटतं की जे महाग आहे ते चांगलं आहे आणि जे स्वस्त आहे ते सहज उपलब्ध आहे. आपल्याला त्याची किंमत नाही. शेंगदाण्यांबाबतही असंच घडतं. कोणत्याही बाजारमध्ये, मॉलमध्ये किंवा बस स्टँडवर जा, तुम्हाला सर्वत्र शेंगदाणे मिळतील. कदाचित म्हणूनच आपण त्यांना गृहीत धरतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोनामधून शेंगदाणे ही सामान्य गोष्ट नाही, ते एक सुपर फूड आहेत. कल्पना करा की तुम्ही जमिनीमध्ये गाडलेले एक लहानसे बीज आणि ते पूर्ण वाढलेलं रोप बनतं. त्या लहान बीजामध्ये किती शक्ती आणि ऊर्जा लपलेली असते. शेंगदाणे हे ऊर्जेचं भांडार आहे. त्यांना गरिबांचे बदाम म्हणतात, पण खरं सांगायचं तर त्याच्या गुणांच्या बाबतीत ते श्रीमंतांच्या बदामांपेक्षा सुद्धा 2 पावले पुढेच आहेत. सर्वात प्रथम मोठी भीती दूर करूया. बरेच लोक आणि कदाचित तुम्हाला देखील शेंगदाणे खाण्यास भीती वाटते, कारण त्यांना वाटतं की त्यात चरबी जास्त आहे, ते खाल्ल्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल आणि हृदयविकाराचा झटका येईल, नाही का? मंडळी, हे खोटं आहे. हे एक उघड खोटं आहे. सत्य हे आहे की शेंगदाण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. हो, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. शेंगदाण्यांमध्ये 0 कोलेस्ट्रॉल असतं. आता तुम्ही विचार कराल, पण त्यात तेल असतं. नक्कीच, पण ते तेल तुमचा शत्रू नाही तर तुमचा मित्र आहे. शेंगदाण्यांतील चरबी म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर चांगली चरबी जी तुमच्या शरीरामध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर ढकलते. ते तुमच्या हृदयाच्या धमन्या स्वच्छ करते. म्हणून जर तुम्ही शेंगदाणे तुमच्या हृदयासाठी वाईट आहेत असं समजून खात नसाल तर आजच हा गैरसमज तुमच्या मनातून बाहेर काढून टाका. खरं तर आधुनिक विज्ञान असं सुचवतं की जे लोक आठवड्यातून किमान 4 वेळा मुठभर शेंगदाणे खातात त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा हृदयविकाराचा धोका कमी असतो. तर कल्पना करा, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत होती ती प्रत्यक्षात तुमचा रक्षक आहे. हे आश्चर्यकारक नाही आहे का? आता ताकदीबद्दल बोलूया. आजचे तरुण जिममध्ये जातात, व्यायाम करतात आणि नंतर महागडे प्रोटीन शेक खरेदी करतात. आपले वडील म्हणतात की बेटा, मला दम लागतो. शेंगदाणे या सर्वाचं उत्तर आहेत. तुम्हाला माहिती आहे का की 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये अंदाजे 26 ग्रॅम प्रथिने असतात. हे प्रमाण
किती महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यासाठी ते अंड्यांपेक्षा जास्त आणि दुधापेक्षा कितीतरी पट जास्त आहे हे लक्षात घ्या. प्रथिने आपल्या शरीरासाठी बांधकाम घटक म्हणून काम करतात. मजबूत इमारत बांधण्यासाठी जशा चांगल्या विटा आवश्यक असतात तसेच मजबूत शरीर, मजबूत स्नायू आणि मजबूत हाडे यासाठी प्रथिनांची देखील आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये तुटतात आणि अमिनो आम्ल तयार करतात. हे अमिनो आम्ल तुमच्या शरीरातील प्रत्येक खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतात. मुलांसाठी हे एक वरदान आहे. वाढत्या मुलांना नियमितपणे शेंगदाणे किंवा पीनट बटर खाल्ल्याने त्यांचा शारीरिक विकास जलद होतो. ते उंच वाढतात, मजबूत शरीर तयार करतात आणि केवळ त्यांचे स्नायूच नाही तर त्यांची हाडे देखील मजबूत करतात. अनेकदा 30 किंवा 40 वर्षाच्या वयानंतर लोकांना गुडघे आणि पाठदुखीचा त्रास सुरू होतो. जर हे कशामुळे होतं हे जाणून घ्यायचं असेल तर हे सर्व कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं. शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं संतुलन असतं जे तुमची हाडे लोहासारखी मजबूत बनवतं. जर तुम्ही नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला म्हातारपणामध्ये काठीची गरज भासणार नाही. तुम्ही डोके वर करून चालाल. म्हणून जर तुम्ही शाकाहारी असाल आणि मांस किंवा मासे खात नसाल तर शेंगदाणे ही निसर्गाने तुम्हाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्यांना तुमच्या आहारातून वगळणं म्हणजे तुमच्या आरोग्याशी तडजोड करण्यासारखं आहे. मंडळी, भारत आता मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये एक मधुमेहाचा रुग्ण असतो. गरीब मधुमेही रुग्ण भीतीने जगतात. काय खावं, काय खाऊ नये, जमिनीखाली वाढणाऱ्या गोष्टी निषिद्ध आहेत, पण शेंगदाणे अपवाद आहेत. एक चमत्कार आहे, शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 14 आहे. हे खूप कमी आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा ते तुमच्या रक्तातील साखर लगेचच वाढवत नाहीत, उलट ते हळूहळू पचतात आणि ऊर्जा देत राहतात. इतकंच नाही तर शेंगदाणे मॅग्नेशियमने समृद्ध असतात आणि संशोधनामधून असं दिसून आलं आहे की मॅग्नेशियम हा एक घटक आहे जो इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही शेंगदाणे खाल्ले तर तुमचं शरीर रक्तातील साखरेवर चांगलं नियंत्रण ठेवू शकतं. म्हणून जर तुमच्या कुटुंबामध्ये मधुमेही कोणी असेल किंवा तुम्हाला भविष्यामध्ये मधुमेह टाळायचा असेल तर सकाळी मूठभर भिजवलेले शेंगदाणे खाण्यास सुरुवात करा. हे एक नैसर्गिक औषध म्हणून काम करेल. पण लक्षात ठेवा, शेंगदाणे साधे असावेत. बाजारात मिळणारं मीठ किंवा तळलेले शेंगदाणे नाही, हे विष आहेत. आता आपण ते टाळले पाहिजेत. आपण शेंगदाणे त्यांच्या नैसर्गिक स्वरूपामध्ये खावेत. आता आपण अशा एका मुद्द्याकडे वळूया ज्याबद्दल लोक क्वचितच बोलतात, आपले मानसिक आरोग्य. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव, चिंता आणि नैराश्य खूप सामान्य झालं आहे. चेहरा हसरा असेल पण मन जर अस्वस्थ आहे. तुम्हाला माहीत आहे का की शेंगदाणे तुमचा मूड सुधारू शकतात? हे जादू नाही तर शुद्ध विज्ञान आहे. शेंगदाण्यांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो. जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा त्यातील ट्रिप्टोफॅन तुमच्या मेंदूत जातो आणि सेरोटोनिन नावाचं रसायन सोडण्यास मदत करतो. सेरोटोनिनला आनंदी संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. हे तेच रसायन आहे जे तुम्हाला आनंदी वाटतं, तणाव कमी करतं आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला नैराश्य, ताणतणाव किंवा चिंता वाटत असेल तेव्हा गोळी घेण्याऐवजी मूठभर शेंगदाणे खा. शेंगदाण्यांचा कुरकुरीत आणि आनंददायी चव तुमचं मन शांत करण्यास मदत करेल. शिवाय शेंगदाण्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन B3 किंवा नियासिन तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करते. ज्यांना गोष्टी विसरतात किंवा अल्झायमरचा धोका असतो त्यांच्यासाठी शेंगदाणे हे मेंदूचं टॉनिक आहे. ते मेंदूच्या नसा मजबूत करतात आणि योग्य रक्ताभिसरण राखतात. मंडळी, मी नेहमीच लहान सवयी कशा मोठ्या फरक करू शकतात याबद्दल बोलत असते. आता मी आपल्या माता आणि बहिणींसाठी एक खास मुद्दा मांडू इच्छिते. वयानुसार महिलांच्या शरीरामध्ये विविध हार्मोनल बदल होतात. शेंगदाण्यांमध्ये फॉलिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं, जे गर्भवती असलेल्या किंवा आई होण्याची योजना आखणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाचं आहे. ते न जन्मलेल्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि बाळाला जन्मजात आजारांपासून वाचवतो सुद्धा. शिवाय प्रत्येकाला तरुण त्वचा, सुरकुत्या नसलेली आणि चमकदार रंग हवा असतो. हे साध्य करण्यासाठी लोक महागड्या क्रीम वापरतात. तथापि शेंगदाणे हे व्हिटॅमिन ईचं भांडार आहे. व्हिटॅमिन ई हे आपल्या त्वचेचे सर्वात चांगले मित्र आहे. ते त्वचेला आतून मॉइश्चराईज करतं आणि वृद्धत्वाला कारणीभूत असलेल्या मुक्त रॅडिकल्सशी लढतं. जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाल्ले तर काही आठवड्यांमध्ये तुम्हाला एक वेगळीच चमक दिसेल. कोरडेपणा नाहीसा होईल आणि तुम्ही वर्षानुवर्षे तरुण दिसाल. हे एक नैसर्गिक वृद्धत्व विरोधी अन्न आहे आणि हो, ते केसांसाठी देखील फायदेशीर आहे. शेंगदाण्यांतील बायोटिन केसांना मुळांपासून मजबूत करतं आणि केस गळती रोखतं.
म्हणून जर तुम्हाला सुंदर केस आणि चमकदार त्वचा हवी असेल तर शेंगदाण्याशी मैत्री करा. आता आपल्या भारतीय मुळांकडे परत जाऊया. आयुर्वेद शेंगदाण्याबद्दल काय म्हणतं? आयुर्वेदानुसार शेंगदाण्यांचा उष्णतेचा प्रभाव असतो. ते वात आणि कफ संतुलित करतात, परंतु पित्त थोडंसं वाढवू शकतात. म्हणूनच त्यांना हिवाळ्यातील नट्स म्हणतात. जेव्हा बाहेर थंड वारे आणि धुके वाहत असतात तेव्हा शेंगदाणे खाल्ले तर ते शरीरासाठी अमृतासारखे असतं. ते आतून उबदारपणा प्रदान करतात. सर्दी, फ्लू आणि खोकला यासारख्या आजारांना प्रतिबंधित करतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी हिवाळ्यामध्ये गूळ किंवा शेंगदाण्यांची चिक्की का खाल्ली असेल? ते फक्त चवीसाठी होतं का? नाही मंडळी, हे एक वैज्ञानिक सूत्र आहे. गुळामध्ये लोह असतं आणि शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा ते शक्ती वाढवणारे बनतात. ते अशक्तपणा दूर करतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि पचनसंस्था स्वच्छ करतात. म्हणून या हिवाळ्यामध्ये आणि येणाऱ्या प्रत्येक ऋतूमध्ये गुळ आणि शेंगदाणे नक्की खा. ते तुम्हाला लोहासारखे मजबूत बनवतील. मंडळी, आतापर्यंत आपण फायद्यांविषयी बोललो आहोत, परंतु आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग येत आहे. जर तुम्ही शेंगदाणे चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते फायद्यांऐवजी नुकसान करू शकतात. म्हणून काळजीपूर्वक ऐका. प्रथम कच्चे, भाजलेले किंवा भिजवलेले. आयुर्वेद म्हणतो जर तुम्हाला तुमचं शरीर आणि स्नायू वाढवायचे असतील तर शेंगदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. भिजवल्याने त्याची उष्णता कमी होते, ज्यामुळे शरीराला त्यांचे पोषक घटक अधिक सहजपणे शोषता येतात. पित्त स्वभावाचे लोक किंवा ज्यांना उष्णता जास्त असते त्यांनी नेहमी भिजवलेले शेंगदाणे खावे. तथापि जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये फक्त चव आणि उबदारपणा हवा असेल तर तुम्ही ते भाजून खाऊ शकता. फक्त ते जळू नये याची काळजी घ्यायची आहे. दुसरं म्हणजे ते सोलायचे की नाही. शेंगदाण्यांवरील पातळ लाल किंवा गुलाबी साल अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ते काढून टाकणं किंवा टाकून देणं हे शहाणपणाचं नाही आहे. ते साल लावून खाण्याचा प्रयत्न करा. तथापि जर एखाद्याला पचन समस्या असतील तर ते भिजवल्यानंतर ते साल काढून टाकू शकतात. तिसरं म्हणजे तुम्ही किती खावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. शेंगदाणे खूप कॅलरीयुक्त असतात. जर तुम्ही TV पाहताना त्यांचा एक संपूर्ण वाटी खाल्ली तर तुमचे वजन वाढेल आणि पोट खराब होईल. निरोगी व्यक्तीसाठी एक मूठभर शेंगदाणे किंवा सुमारे 40 ते 50 ग्रॅम दिवसाला पुरेसे आहे. हे औषध आहे, अन्नासारखं जास्त खाऊ नका. चौथी आणि सर्वात महत्त्वाची सूचना हे लक्षात ठेवा, शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी कधीही पिऊ नका. हो, जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा आपल्या घशामध्ये आणि अन्ननलिकेमध्ये तेलाचा थर तयार होतो. जर आपण नंतर थंड पाणी प्यायलो तर तेल घट्ट होतं, ज्यामुळे घसा खवखवणं, तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 20 ते 25 मिनिटांनी पाणी पिण्याची शिफारस करतात. पाचवं आहे ते म्हणजे खराब झालेले शेंगदाणे टाळा. कधीकधी शेंगदाणे कडू चव घेतात किंवा रंग बदलतात. अशा शेंगदाण्यांना ताबडतोब बाहेर काढा. त्यात अफ्लाटॉक्सिन नावाचं बुरशी असू शकते, जी यकृतासाठी खूप धोकादायक आहे. नेहमी ताजे आणि स्वच्छ शेंगदाणे निवडा. तर माझ्या प्रिय मंडळींनो, आज आपण काय शिकलो की लहान शेंगदाणे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ते प्रत्यक्षात निसर्गाचा चमत्कार आहे. ते आपल्या हृदयाची काळजी घेतं, ते आपलं मन तीक्ष्ण करतं आणि ते आपली हाडे मजबूत करतं आणि आपल्याला कायमचं तरुण ठेवतं. हे निसर्गाचं वरदान आहे. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांना उपलब्ध आहे. ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. आजच बाजारातून शेंगदाणे घ्या, ते स्वतः खा आणि तुमच्या मुलांना आणि पालकांना देखील खायला द्या. लक्षात ठेवा, पहिलं सुख म्हणजे निरोगी शरीर आणि निरोगी कुटुंब. मंडळी, आपल्या चॅनलचं ध्येय एकच आहे, निरोगी जीवन प्रदान करणं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.